सुद्धा तानाजी मालुसरे थांबले नाही। त्यांनी आपल्या डोक्याचा फेटा काढला, हाताला बांधला, पण ज्या तलवारची वाराने ढाल सुद्धा टिकू शकली नाही त्या तलवारची वाराने हात कसा टिकू शकेल। आणि एकाच तलवारच्या वाराने तानाजी मालुसरेंचा हात तुटला, तरी हा पठ्या लढत राहिला आणि लढता लढता शेवटी उदयभानाच्या हातून तानाजी मालुसरेंचा मृत्यू झाला। आणि तेवढ्यात काही मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला, कारण कल्याण दरवाजापाशी सूर्याजी मालुसरे हे 200 मावळ्यांसोबत येऊन उभे होते आणि नंतर 500 मावळे आणि 1,500 उदयभानाचे सैनिक यांच्यामध्ये घनघोर युद्ध चालू झालं। पण जेव्हा तानाजी मालुसरे धारात तीर्थ पडले तेव्हा मराठे थोडे घाबरले, पळायला लागले। तेव्हा सूर्याजी मालुसरे समोर आले आणि त्यांनी ज्या कड्यावरनं मावळे वरती चढून आले होते त्या कड्याकडे मावळे पळत होते, त्या कड्यावरील दोर कापून टाकले आणि मावळ्यांना आवाज दिला की तो तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही तिकडे पाठीमागं काय पळताय। आणि मी कड्यावरील दोर पूर्ण कापून काढले, एक तर दरीमध्ये उडी टाकून मारा, नाहीतर इथं शत्रूशी लढता लढता मारा। आणि सर्व मावळे त्याच जोशाने परत उदयभानाच्या सैन्यासोबत लढू लागले। आणि उदयभान राठोड हा तानाजी मालुसऱ्यांच्या देहाला लाथ मारून पळत होता, ते